नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो, भटकन ते अनोळखी दिशा भाग 88 मध्ये मी आपलं स्वागत करतो. तर आज मी आलो आहे ते मुंबईचे प्रसिद्ध चेंबूर येथे, आणि ह्या चेंबूरमध्ये आहे एक छोटंसं सुंदरसं असं घाटला गाव, आणि ह्या गावात साजरी होत आहे पारंपरिक होळी उत्सव, आणि तोच पाहण्यासाठी मी इथे आलो. तर चला तर ह्या होळी उत्सवात सहभागी होणाऱ्या आपल्या बंधू आणि भगिनींच्या आनंदात सहभागी होऊया. मित्रांनो, चेंबूरमधील घाटला गाव होळीची परंपरा वर्षानुवर्ष जपत आहे. त्यामध्ये कुठेही खंड पडलेला दिसून येत नाही. जुन्या पिढीकडून आलेला हा वारसा नवीन पिढी मोठ्या जबाबदारीने उत्साहाने इथे पार पाडताना दिसत आहे. आपण स्वतः इथे पाहू शकता. होळीच्या दिवशी ही होळी पूजन होते, त्यानंतर होळी दहन होते. त्यावेळी आपण सर्वजण आपल्या मनातील राग, द्वेष, काम, क्रोध व वाईट विचार होळीमध्ये दहन करतो व सर्वांना सुखसमाधान चांगले आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतात. आणि रात्री सहकुटुंब सहपरिवार जेवताना पुरणपोळीचा आस्वाद घेतो, बरोबर आहे की नाही. आणि दुसऱ्या दिवशी तर आपली मजाच मस्ती असते, कारण दुसऱ्या दिवशी रंगपंचमी म्हणजेच धुळवड. आपण सर्वजण विविध रंगांची उधळण करत खूप धमाल मस्ती करतो, बरोबर ना. चला तर आपण आपला जास्त वेळ घेत नाही, आपण होळी उत्सवात सहभागी होऊ. आहात ना सोबत. त्याचबरोबर आपल्या विभागाचे आमदार, सर्वांचे लाडके कार्यसम्राट ते आधीपासून आहेतच असे आपल्या सर्वांचे लाडके तुकारामजी काटे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत. एक आठवण, बरेचसे लोक गेले होते, परंतु त्या लोकांमध्ये आपले लाडके आमदार तुकारामजी काटे साहेब सुद्धा होते. हे गर्व आपल्याला असायला पाहिजे, कारण जिथे ती बाबरी मशीद होती त्या बाबरी मशिदीवर चढून ती मशीद तोडण्याचं काम हे आपल्या लाडक्या आमदार पाठीचे बंदवाना चिंताना भरली गो, हवलाय भरली गो पाठीचे बंदवाना. बंबूसा मारिली गो, हवलाय मारिली गो गावाचे मरव्यानी. बंबूसा मारिली गो, हवलाय मारिली गो गावाचे मरव्यानी. बंबूसा रचिली गो, हवलाय रचिली गो गावाचे रयतीनी. होमुसा रचिली गो, हवलाय रचिली गो गावाचे रयतीनी. आगण्या लाविली गो, हवलाय लाविली गो गावाचे पाटलांनी. आगण्या लाविली गो, हवलाय लाविली गो पाटल गावातनी. सती हवली डुलत गो, हवलाय डुलत गो अग्नीचे होमामध्ये. सती हवली डुलते गो, हवलाय डुलते गो अग्नीचे होमामध्ये. लाने गो झांजुराते, हवलाय झांजुराते हवलू गाय मिनियो. हवले गो झांजुराते, हवलाय झांजुराते हवलू बाय गोरी गो. हे गाणं घेण्यामागचं कारणच ते आहे, या गाण्याचा अर्थच तो आहे. आणि त्या गाण्यामधूनच आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला सगळ्यांना आता होळी रचायला घ्यायची आहे. संपूर्ण जे इकडचे ग्रामस्थ आहेत त्यांना नम्र विनंती की आपण होळी रचायला घ्यायची आहे. कृपया आपण होळी आता रचायला घेतोय, कारण 10ला होळी उत्सव जा पुढे, असा बघ मागे, बघ मागे, बघ मागे वळून बघ ना, आहे का.
होळी रचायला सुरुवात करायची. होळी रचायला घ्या. अरे अरे बोललं गेला कुठे तू मोबाईल. होळीकडे मागायला पाहिजे सुंदर बायका. कशाला ते एक आहे ना बस ना. संसार आहे ना. संसार आहे ना. जे नशिबात असतं तेच मिळतात. नशिबापेक्षा जास्त पण भेटत नाही, नशिबापेक्षा कमी पण भेटत नाही. मायनिंग केलेले शेअर आले होते आणि नंतर सगळे गेले. म्हणजे नशिबाचा भाग आहे तो. इथून दे ना. पाया पड. असं बोलबोल कराडा घरला आला माझ्या कुठेच दिसत नाही. तुझा पण फोटो आला पाहिजे माझा का आता काय नाचतायत.
हॅलो हॅलो झाडं भरपूर आहेत ना शोधावं नाही. वरती वेकायचं आहे. आता भरपूर झाल्या.
असेल तरी कृपया हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांना सांभाळून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर श्री किशोरजी धनाजी पाटील यांची विनंती आहे की जी हुल्लडबाजी सुरू आहे ती कृपया थांबवण्यासाठी सहकार्य करायचं आहे. असाच काहीचा प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळेल. सर्व द्यायला गवत आहे तो गवत पाठवून बघे ना. ये चलेगा डीलर Yeah.
त्याचबरोबर उपाध्यक्ष राजेंद्रजी श्यामचंद्र पाटील यांना नम्र विनंती, त्याचबरोबर कार्याध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके वसंतराव पाटील यांना नम्र विनंती मंचापाशी यायचं आहे. आता अजून ही मधली नाही पेटवली. नंदकुमार पाटील यांना नम्र विनंती की कृपया पाटलांना त्यांच्या निवासस्थानी सोडण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. मुंबई पोलिसांचं अगदी मनपूर्वक आभार, ज्यांनी आम्हाला हा वेळ आमचे सण साजरे करण्यासाठी दिला. त्याचबरोबर दत्तसाहेब ठोळे, शेवटची त्याचबरोबर श्यामराजी स्मृती रंगमंच आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत व धन्यवाद. धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आता आपली भेट भटकंती अनोळखी दिशा भाग 89मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आपण सुरक्षित, आपलं कुटुंब सुरक्षित. आणि उद्या धुळवड म्हणजेच रंगपंचमी, धमाल मस्ती आणि आनंद घ्या. चला बाय.